दुपारचे 2:30 वाजते आणि मी आहे सध्या खेतियामध्ये, मध्य प्रदेश. बरेच लोक आहेत. विनोद अमोलवळी सर, अमोलवळी ब्लॉग्स आणि वन अँड ओनली परफेक्ट नेचर 313. सर कुठे निघाले आम्ही? आपण कुठे निघालेत? आज आम्ही नवीन रूट कव्हर करणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. हा रूट आम्ही पहिले कव्हर केलेला आहे, पण ड्रोन क्रॅश झाला होता म्हणून रूट अपूर्ण राहिला होता. पण आज हा रूट आपण डायरेक्ट इथून खेतिया, बोकार्टा, पाटी आणि बडवानी टोटल 75 किलोमीटरचा प्रवास आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चला आमच्या. इथं आहे ना जंगलाचा एक फ्रेग्रन्स येऊ राहिला आहे. जंगलाचा एक वेगळा सुगंध असतो, तो येऊ राहिला इथं. डोंगरात तोडून रस्ता बनवला यांनी. पण तुम्ही बघाल तर आपल्या लेफ्ट साईडला आहे ना, रस्त्यावरती पूर्ण चिखल येऊन गेलेलं आहे. मला समजत नाही यार, ह्या साईडला यांनी नाली बनवली आहे, ह्या साईडला का नाही? ह्या साईडलाही नाली बनवायला पाहिजे होती. म्हणजे असं वाटतंय मला, कारण बघा ना, पूर्ण जो गारान चिखल आहे. अरे बापरे, चिखल क्रॉसिंग लागली. पहिली चिखल क्रॉसिंग लागली गाईज. ओ ओ शिट. इथं आहे ना, इथून कधीही गाडी हळू चालवायची. खूप लोक रायडर्स लोकांचे व्हिडिओ बघून तसं चालवण्याचा प्रयत्न करतात आणि गाडी स्लिप होऊन पडते, ॲक्सिडेंट होतो. तर ह्या गोष्टी टाळल्या जाव्यात. ह्या रस्त्याची ना मला एक खूप चांगली गोष्ट वाटते की ह्यांनी पूर्ण मार्किंग्स करून ठेवल्यात यार. नाईटच्या टायमाला चालवणाऱ्याला ह्याचा खूप फायदा होतो. आणि तुम्ही जर इथं बघितलं तर मला हा सगळ्यात सुंदर पॅच वाटतो. हा बघा, मला अपेक्षा होती की इथून खूप जास्त पाणी पडत राहील आणि आपण धोधो पावसातून इथून जाऊ, पण यार तसं काही सीन आज तर नाहीये. पण हिरवळ खूप आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये हिरवळ आहे. हे बघा, आपल्या आजूबाजूला घाटाट जंगल एकदम सातपुड्याचं, आणि खूप डिफरंट टाईपचा सातपुडा इथं आपल्याला पाहायला भेटतो. पुढे अपघाती वळण आहे, हिंदीमध्ये इथं बोर्ड लावलेले आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. ठिकठिकाणी रेलिंग्स पण आहेत. हे बघा समोर, गो स्लो. कोणीतरी उलट करून ठेवलं त्याला. आणि थोड्याच वेळामध्ये अपघाती क्षेत्र आहे ते तुम्हाला दाखवतो. ऑब्विसली हा व्हिडिओ जे लोक बघत आहेत, ज्यांनी अगोदरचा व्हिडिओ बघितला आहे, त्यांना ह्या गोष्टींच्या मेमरीज थोड्या फ्रेश होतील आणि हे देखील कळेल की इथे झाला होता आपला ड्रोन क्रॅश. समोरचा डोंगर बघा तुम्ही, त्याच्यावरती असलेली दाट झाडी. ह्या ठिकाणची ना एक गोष्ट खूप चांगली यार, की आपल्याला ठिकठिकाणी ना झाडी पाहायला भेटतात, दाट झाडी पाहायला भेटतात. आणि जंगल बऱ्यापैकी आहे इथं. सातपुड्यामध्ये अशा खूप कमी जागा राहिल्या आहेत जिथं जंगल बऱ्यापैकी आहे, सांभाळलेलं आहे. त्यापैकी म्हणजे ही एक. हा डोंगर कसा कापला यांनी. मी मागच्या व्हिडिओमध्ये ह्याच ठिकाणचा शॉट घेण्यासाठी ड्रोन उडवला आणि ड्रोन झाला ह्या साईडला क्रॅश. हे सीन आहे बघा. जो नवीन माणूस इथं येईल ना, त्याला भीती वाटेल. अगदी अरुंद जागेतून ह्यांनी हा डोंगर तोडलाय. पण इथं गाडी थांबवणं थोडं रिस्की यार. याचं एक कारण आहे की कोणताही दगड आपल्या अंगावरती येऊन पडू शकतो, दरद कोसळू शकते. पण तरी देखील आपण थोडंसं पुढे थांबू या ठिकाणी. बोकार्टा पोचण्यामध्ये आणखीन 10 किलोमीटर बाकी आहे. आणि थोड्या जुन्या आठवणींना ताज्या करू म्हटलं आणि अशा ठिकाणी येऊन पोचलोय बघा. आणि ज्या लोकांनी अगोदरची व्हिडिओ बघितली असेल ना, त्यांना एवढं लक्षात येईल की ह्या ठिकाणी मी चढलो होतो ड्रोन शोधायला.
ही तीच जागा आहे जिथं आपला ड्रोन झाला होता क्रॅश. पण हे जे सीन आहे ना, हे सीन शूट करण्यासाठी मी ड्रोन उडवला होता. तेव्हा तर नाही शूट करू शकलो, पण आता शूट करतो. जंगल खूप मस्त इथलं आणि असा फ्रेश त्याचा एक ना सुगंध येऊ राहिलाय जंगलाचा. हे बघा, खूप लोक तोरणमाळ जातात जंगल बघण्यासाठी, पण मला असं वाटतं की आता थोडं प्लॅन मध्ये चेंज करा यार. बोकार्टा या, फक्त रात्रीच्या टायमाला येऊ नका. गाडी वगैरे फसली, खराब झाली तर प्रॉब्लेम आहे. रस्ता खरंच खूप ब्युटिफुल आहे यार, सुंदर रस्ता आहे. घाट समाप्त. हे कोणतं गाव लागलं यार, माहित नाही मला. बोकार्टा लागलं, सॉरी 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 सॉरी, बोकार्टा लागलं. हे जसं तुम्हाला आता दिसतंय ना, त्याच्यापेक्षा मस्त डेव्हलप गाव आहे बरं काय. बोकार्टा पासून ते बडवानी पर्यंत कदाचित टारमॅक असेल, डांबरी रोड असेल, पण तुर्तास तरी रस्ता चांगला आहे. आपल्याला रस्ता चांगला पाहायला भेटतो. आणि पाटी इथून 15 किलोमीटर आहे बघा. पुढे सावली आहे आणि आपण उन्हामधून चालतोय. या ठिकाणी काय काय टरेन्स इतके सुपर आहेत ना, तर काय सांगू यार. मध्य प्रदेशमध्ये ही दुसरी वेळ माझी येण्याची, पण इथले गावं इतके डेव्हलप वाटतात. माहित नाही काय सगळीकडे अशी परिस्थिती आहे हे मला नाही माहिती, पण इथले गावं खूप डेव्हलप आहेत. आणि याचं एक कारण सांगतो की ज्या बेसिक सुविधा आहेत ना, मूलभूत सुविधा, त्या भेटून जातात इथं. आणि रस्त्यांची कंडिशन कशी बघा. आणि आपण येऊन पोचलो आहे पाटी या ठिकाणी, आणि बडवानी अद्याप तरी 25 किलोमीटर बाकी आहे, अवघे 25 किलोमीटर. मला गॅरंटी नव्हती की आपण इतक्या उजेडामध्ये बडवानी पोचू, कारण आम्हाला येताना लेट झालं होतं थोडं. पाटी येऊन पोचलोय आणि बडवानी अद्याप तरी 20-22 किलोमीटर इथून. आणि इथं सातपुड्याच्या डोंगरांची उंची ना थोडी कमी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता पोरं पण येऊन गेलेले बिना हेल्मेटचे. सर हेल्मेट कुठे तुमचं? हेल्मेट डिक्की मध्ये. अरे यार शिट. असं ओके ठीक आहे. आणि जस जसं बडवानी पोहोचते ना, सातपुड्याच्या डोंगरांची उंची थोडीशी कमी होत जाते. होप सो की आपल्याला थोडे उंच पाहायला भेटेल डोंगर. तर बघू, चला जास्त टाइम वेस्ट न करता माझ्यासाठी पुढे चला. बडवानी पोचायला फक्त 12 किलोमीटर राहिलेत. अंजराडा गाव क्रॉस झालंय आणि इथं सुरुवात झाली सातपुड्याची. ॲक्च्युली डोंगर लागलेत आणि थोडंफार जंगल लागलंय. सीन खूप सुंदर इथलं, आणि इथला रस्ता ह्या सीनला आणखीनच सुंदर बनवतो. बडवानी 11 किलोमीटर. हे बघा, असे काहीतरी इथलं सीन आहे. हो हो हो, सुंदर, भारी वाटलं. बऱ्याच टायमानंतर डोंगर लागलेत आणि हे बघण्यासारखे आहेत. नाहीतर यार बोकार्टा नंतर आहे ना पूर्ण सपाट जमीन होती, जंगल वगैरे नव्हतं. मला हीच अपेक्षा होती की आपण जंगलामधूनच प्रवास करू, डोंगरातूनच प्रवास करू, पण बोकार्टा आणि पाटी यामध्ये थोडंसं मन नाराज झालं होतं, जे इथं येऊन तृप्त झालं यार. एक शेवटला ड्रोन शॉट तर बनतोच. हा रूट खरंच बघण्यासारखा आहे.
इथं चांगलं दाट जंगल लागलंय बघा. जे मला बघायचं होतं ना ते आपल्या राईट साईडच्या डोंगरावरती आहे जंगल. आणि आपल्याला ह्या फ्रेममध्ये किती दिसतं हे मला माहीत नाही, पण ड्रोन शॉटमध्ये तुम्ही नक्कीच बघणार. हितेशनी मस्त स्टेबल ड्रोन शॉट घेतलेत. घाट सेक्शन यार इथं. बडवानी 9 किलोमीटर आहे. हो हो हो. बघण्यासारखं तर आहे यार. वन डे ट्रिप होऊ शकते चांगली. जे नंदुरबारच्या आसपासमधून, नंदुरबारच्या आजूबाजूने हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी चांगली वन डे ट्रिप होऊ शकते. आणि इथं झाडं किती दाट आहे बघा यार. ह्या एरियामध्ये ना बिबटे राहतातच. बिबटे तरचे झाले आणि थोड्याफार प्रमाणामध्ये अस्वली आहेत. म्हणजे ज्या लोकांनी मला सांगितलंय ना त्याच्या बेसवर सांगतो तुम्हाला मी. आणि आपण एक डोंगर क्रॉस केला आहे, तर त्या साईडला कसंही माहीत नाही मग. इथून नर्मदेचा एक सुंदर नजारा दिसू राहिला यार. अप्रतिम. बघितलं ना, एक नंबर. अरे अप्रतिम. अप्रतिम ह्या शब्दाचा अर्थ सातपुड्यामध्ये येऊन जस्टिफाय होऊन जातो. याचं कारण इथलं दाट जंगल आणि सातपुड्याच्या उंच पर्वतरांगा. अजून काय पाहिजे. हा घाट आहे. डोंगर असा टर्न मारतो, यू टर्नमध्ये डोंगर आहे. आणि ह्या डोंगरावरती झाड खूप दाट आहे यार. आणि त्या झाडांचा जो फ्रेग्रेन्स आहे ना तो मला येऊन राहिला आहे. काय सीन आहे यार. अचानक आहे ना पाटी गाव क्रॉस केल्यानंतर थोडाफार तो उजाडलेला भाग लागला होता, पण त्याच्यानंतर जे सीन लागलं बडवानीच्या अगोदर खूप सुंदर आहे. झाडी भरपूर प्रमाणात आहे ह्या एरियामध्ये. आणि आपण बडवानी पोचण्यात आहे. सुपर यार. माझा आवाज किती क्लिअर येतोय माहित नाही. गाईज फायनली वी रीच्ड ॲट बडवानी. खूप दिवसांपासून म्हणत होतं की बडवानी यायचं. असं काहीतरी शहर आहे हे. शहराबद्दल मला जास्त काही माहीत नाही, म्हणून मी जास्त माहिती नाही देऊ शकत तुम्हाला. संध्याकाळचे 6:30 वाजते आणि आम्ही येऊन पोचलो बडवानी, जिथं आम्हाला यायचं होतं. ॲक्च्युली इथं येण्यापेक्षा इथला रूट कवर करायचा होता हे म्हणणं योग्य राहील. तर हा रूट कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ह्याच्या पहिलेही मी हा रूट कवर करण्याचा प्रयत्न केला होता, पण मध्यंतरीच प्रॉब्लेम झाला आणि मला व्हिडिओ तिथंच स्टॉप करावा लागला होता. पण हा रूट पूर्ण मी कवर केला आहे. व्हिडिओ कसा वाटला, रूट कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार, तुम्ही सबस्क्राईब नाही करत. तोपर्यंत काळजी घ्या आणि बघत राहा साहिल मार्गे यूट्यूब चॅनल.